नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्लॉग व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवस झाले अचानक मनात काहीतरी विचार झाला, काहीतरी नवीन करूया. तर अवघा 1.5 महिना राहिला आहे गणरायाच्या आगमनाला, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला. तर म्हटलं ब्लॉगच स्टार्ट करूया आणि पहिला ब्लॉग गणपती बाप्पाच्या नावाने. तर गणपती बाप्पा मोरया. तर आता 2-1 मित्र म्हणजे रात्रीच नियोजन झालं होतं की ब्लॉग चालू करायचा असं. तर मग 2-1 मित्रांना फोन लावला आहे. ते बोलले आम्ही रेडी यायला. तर मग त्यांना घेऊन आपण जाऊया गणपती बाप्पाच्या कारखान्यात. तर मी तुम्हाला पुढे सांगतोच कुठं चाललो आहे आपण. तर ही गाडी आपण स्टार्ट करून आपण आता जाऊ गुरुला घ्यायला. गुरु म्हणजे माझा चांगला जवळचा मित्र आहे, भावासारखा आहे. त्याला घ्यायला जाऊ. मी गुरुच्या घराचे तो उभा आहे. त्याला सांगितलं होतं रेडी राहा, पण तो काय रेडी राहिलाच नाही अजून आपल्याला साहिलला घ्यायचं आहे. साहिलला घेऊन मग पुढे जायचं आहे. हा काय शेट रेडी नाही आहे अजून. तर त्या घरचे पण बाहेर गेले. चलो ठीक आहे, आला बाहेर वाटतं तो. ठीक आहे, जाऊया आता साहिलला घेऊन. मग तिथून तसं गणपतीच्या कारखान्यात निघून जाऊया. मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगेलच कुठल्या कारखान्यात चाललो आहे, कुठं चाललो आहे. आहे माझा मित्र, भावासारखा गुरु. आम्ही चाललो आहे गणपतीच्या कारखान्यात. आता इथून जाऊया साहिलला घ्यायला. पुढे सांगूच तुला आवरून ठेवायला लावलं एवढ्या वेळ का आवरायला. काय कामं असतं काय काम असतं, घरचे बाहेर गेले तर कामाला घेतं तुला. चल जाऊया साहिलकडे. काय आम्ही साहिलकडे आलेलो आहे. त्याला काय ब्लॉगमध्ये यायची इच्छा नाही, पण तरी थोडा आपण त्याला ब्लॉगमध्ये घेऊच. साधारण कदा फोनमध्ये घुसलेला असतो तो. चला ठीक आहे, तर आपण आता गणपतीच्या कारखान्यापाशी जाऊया. तिकडं जाऊन भेटूयाच. बाबांना फोन आलाय, तुम्ही पाहू शकता. तर बाबा डायरेक्ट वरती सूत्र आलो तर बाबांचा विषय डाय गंभीर. हां, नाद नाही करायचं. वेटिंग फॉर बाबा. बाबा मेन कॅन्डिडेट आहे. मला सिग्नल देता गेट. आता फक्त आहे ना, तुम्ही मजा बघा. एकदा आहे ना, जेव्हा गेट उघडेल ना, लोक फक्त बघा कसे जातात. असे येण्यासारखे जातील की वास कधी बघा. मावशींना काही टेन्शन नाही. मावशी पायी येतात डायरेक्ट वन साईड विषय. मावशी काय घेईन आता फक्त मजा बा. मी आलो आहे श्रीरंग आर्ट्स इथं. गणपती कारखान्याच्या इथं जाधव बंधू यांचा कारखाना आहे. आणि मेन मुद्द्याची गोष्ट अशी की माझे काका आहे ते. आणि जवळपासच आहे, म्हणजे जास्ती लांब नाही आहे. ट्रॅक्शन रोडलाच आहे, एकवेळेला ट्रॅक्शन रोडलाच आहे. ज्यांना कोणाला माहिती असेल ते येऊ शकतात. जसं तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन भेटेलच ब्लॉगमध्ये पूर्ण. तर भेटूया आता पुढे, बघूया. काका पण आत्ताच आलेलं आहे वाटतं. ओपनिंग झालं आहे. अशा प्रकारे गणपतीच्या मूर्ती तर ठेवलेल्याच आहे इथं. बघूया अजून. तर बुकिंग पण सुरू झालेली दिसते आहे. गणपती बुक पण झालेले आहेत. तर हा पूर्ण कारखाना आहे. अजून गणपती यायला, बाप्पा यायला भरपूरसा टाईम आहे. तर पेंटिंग चालू आहे हळूहळू. एंट्री तर घेतली आहे, तुम्ही बघू शकता. मागे अशा सुंदर सुंदर मूर्त्या दिसत आहेत. काही मूर्त्या अशा आहे की त्यांच्यावरून नजरच हटत नाही आहे. पूर्ण अशा एकदम मनात भरलेल्या मूर्त्या आहे.
साहिल आणि गुरुचं पण तिकडं काहीतरी डिस्कशन चालू आहे घरच्या मूर्तींबद्दल. तर आपण तर बघूयात काय पुढे काय नाही. अजून खूपसं काम बाकी आहे आणि अजून बरेचसे दिवस जायचे बाप्पाच्या आगमनाला. आणि इकडं आलंच काकाने सांगितलं की तिकडं अजून एक कारखाना आहे, मग तिकडं पण जाऊया आपण, ते पण दाखवतो. साहिल आणि गुरुचं काहीतरी डिस्कशन चालू आहे गणपतीच्या मूर्त्यांबद्दल. गुरु काय वाटतं तुला मूर्त्या? ते अजून बाकी मालेचा बाकी कलरिंग वगैरे, डोळे वगैरे मूर्त्यांचे दरवर्षी तर पहा म्हणजे बऱ्याचशा मूर्त्या रेडी आहेत पण कलरिंग बाकी आहे. शाडू माती वगैरे पण आहे. हे बघा काय अशा मूर्त्या रेडी करून ठेवल्या जातात, म्हणजे त्यांना धोती, फेटा, शस्त्र वगैरे ठेवून घालून ते तुम्ही मूर्त्या, म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशी मूर्ती तर बनवून पण भेटेल. चॉईस कलर पण भेटू शकतो, तसं आपण पुढे विचारूयाच चॉईस कलर पण भेटू शकतो का. आणि काय असेल तर तुम्ही मूर्तीमध्ये चेंजेस पण करू शकता. आणि गोष्ट अशी की इथं म्हणजे हाताने पण मूर्त्या बनवल्या जातात, साच्यात न तयार करतात, डायरेक्ट हातात पण मूर्त्या बनवल्या जातात. मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ तू विशेष तूच मुचा श्री गणेश. तू आरंभ तू विशेष तूच मुचा श्री गणेश. लंबोदर महाबल महागणपती गजानन. लंबोदर महाबल महागणपती गजानन. तर तुम्ही मूर्त्या खूप सुंदर मूर्त्या आहेत. ते दोघांचं तिकडं काहीतरी वेगळाच चालू आहे, मी ब्लॉग काढायच्या ह्याच्यात बिझी आहे. तर तुम्हाला अजून एक मूर्ती दाखवतो. फक्त ही मूर्ती बघा, इतकी सुंदर मूर्ती आहे ना, मूर्ती बघा फक्त. तर ही बघा ही मूर्ती काहीच इतकी क्लासिक आणि इतकी सुंदर मूर्ती ना. श्रीकृष्ण यांचं रूप दिलेलं आहे मूर्तीला, पण इतकी फायनल टचअप आहे, इतकं फायनल आहे की फायनल मूर्ती काहीच मनात भरणाऱ्या मूर्त्या डायरेक्ट. असं नाही की मूर्त्यांमध्ये काही वेगळं दिसतं आहे, काहीच नाही, पण एक उत्सुकता लागली आता की गणपती कधी येतील घरी असं. मोठे काका आहे माझे, आपण काकांना विचारून घेऊया. काका, साधारणतः किती वर्ष झाले आपल्या कारखान्याला? आपल्याला या कारखान्याला हे आता 24वे वर्ष आहे. 24 वर्षापासून आम्ही गणपती मूर्ती व्यवसायात उतरलेलो आहे. आत्तापर्यंत उत्तरोत्तर आमची प्रगतीच होत गेलेली आहे. आणि तू डोळे बनवतो ना? नाही, माझ्याकडे सगळं कारखान्याचं नियोजनाचं काम माझ्याकडे असतं. माझा 2 नंबरचा भाऊ आहे जो नितीन. हां, नितीन काका. डोळ्यांचं स्पेशली काम तो एकटाच करतो. सगळ्या मूर्त्यांचं डोळ्यांचं आखणीचं काम तो एकटा करतो. आता साधारणतः 24 वर्ष तू म्हणतो 24 वर्ष झालेली. तुला काय एक्सपिरियन्स आला? बाप्पाने तुला काय बाप्पाने म्हणजे असं आहे, आम्ही शून्यातून जी सुरुवात केली होती तर बाप्पाने म्हणजे आमच्या कल्पनेपेक्षाही जास्त अशी आमची प्रगती बाप्पाच्या आशीर्वादामुळेच झालेली आहे. आणि आम्ही केलेलं काम प्रत्येक गोष्टीत बारकाई ही जी ठेवली, क्वालिटी जी मेंटेन केली,
त्याचंच फळ आहे आज का एवढं मोठ्या प्रमाणात आम्ही मूर्त्यांचा व्यवसाय मोठा झाला आहे. आणि मूर्ती जेव्हा हाताने आपण घडवतो, पेंटिंग म्हणा, तिचं रूप म्हणा, तिचं ते फिक्सिंग म्हणा, पुरा हात आपण फिक्स करतो, काय भावना असते तेव्हा मनामध्ये भावना म्हणजे आपल्या हातून कशी चांगली मूर्ती घडवता येईल आणि जास्तीत जास्त ग्राहक लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगली कलाकुसर कशी आपल्याला दाखवता येईल, मनामध्ये हीच भावना राहते का एकदम उत्कृष्ट काम आपल्याकडनं त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि गणपतीच्या ज्या 10 दिवसामध्ये त्यांना असं वाटलं पाहिजे की एक जिवंत गणपती बाप्पाच आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आणि जे त्यांना जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती येतो तो आनंद बघूनच आपल्याला एक काहीतरी चांगलं केल्याचं समाधान वाटतं. तर भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा. शिक्षण कुठून घेतलं का? शिक्षण माझं जे दोन्ही भाऊ आहे त्यांनी एक गणपती कारखान्यातच असं थोडे दिवस काम केलं होतं आणि 2 नंबरच्या भावाने के वागला BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट कोर्स केलेला आहे स्कल्पचरमध्ये. अच्छा. मूर्तिकामाचा कोर्स केला, मग त्यातनं हा व्यवसाय सुरुवात झाली. तर प्रतिसाद तर खूप चांगला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त मूर्त्या मी तर बघतोय गाईज पूर्ण म्हणजे बुक झालेले आहे, काही कलरिंगच्या बाकी आहे. साधारणतः 1.5 महिना आहे, तोपर्यंत सर्व काम तर होऊन जाईल. हो. तर आणि ग्राहकांचा जबरदस्त जोरदार प्रतिसाद आहे एकदम. म्हणजे आम्हाला दिवस पुरत नाही, रात्री साधारण 11 वाजेपर्यंत आमचं ग्राहक वर्गांचं येणं जाणं चालूच राहतं. त्याच्यामुळे कंटिन्यू आम्हाला इथं एक जणाला थांबून ग्राहकांची पसंती आम्हाला बघावीच लागते. आताच आपण पाहिलं 3-4 पोरं येऊन दगडूशेठसाठी रिक्वायरमेंट होती, तर काका बोललाय की पाहिजे तशी मूर्ती आम्ही घडवून देऊ तुम्हाला, फक्त तुम्हाला काय जे पाहिजे ते तुम्ही बाहेरून टचअप बिचअप आम्ही करून देऊ, पेंटिंग आम्ही करून देऊ, फक्त काही शेला वगैरे आहे ते तुम्ही तुमच्या पसंतीचा तुम्हाला आवडेल तशीच मूर्ती आपण चॉईस कलर पण असतो आपल्या. चॉईस कलर राहता ना मग भरपूर. आपली जी मूर्ती रंगवलेली नाही आहे त्याच्यात तुम्हाला जो पाहिजे तो कलर आपण करू शकतो. तर आता हा नवीन प्रकार जो आलाय कपड्यांमध्ये, कपड्यांचं वर्क त्यालाही चांगलं डिमांड आहे, तर आवडत आहे. आपण आता बोललो मोठ्या काकांसोबत, आता जाऊया लहान्या काकांकडे, तर भेटूया तिकडं. ही मूर्ती धोती वगैरे शाल वगैरेसाठी रेडी होते. तर काकू तुम्हाला किती वर्ष झाले ह्याच्यात काम करताय तुम्ही? 10-15 वर्षापासून बघते मी. म्हणजे आम्ही येत नव्हतो, पण मग आता जसं काम वाढलं गणपतीचं तसं आम्ही इथं यायला लागले. तुम्ही काय वाटतं तुम्हाला, म्हणजे एवढा व्यवसाय आहे लहानपणापासून काकांनी चालू केलेला आहे, तर मला तर म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की एवढी प्रगती होईल आमची गणपतीच्या कारखान्यामुळे. पण मग खरंच बाप्पाने आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे आणि आमची प्रगती पण होत गेली. शून्यातून आम्ही निर्माण केलेलं आहे. हां, शेवटचे 10 दिवस जे उरलेले असतात, साधारणतः असं ऐकण्यात आहे की आमच्या घरी फक्त गणपती 5-10 दिवस असतो, तुमच्याकडे 2-3 महिने आधी गणपती असतात किंवा 6 महिने. तुम्हाला कसं वाटतं आता 10 दिवस उरले, 10 दिवसानंतर एवढी जेवढा स्टॉक आहे गणपतीचा, जेवढ्या मूर्त्या सर्व जाणार, तर ते एक मनात भावना काय असते तुमच्या? मनात तर आनंद खूप होतो, कारण वर्षभर तर आमचं हे काम चालतच असतं. दसऱ्यापासून आम्ही सुरुवात करतो, मूर्ती ओतल्यानंतर आमचं गणपतीचं काम चालू होतं. तर वर्षभर आम्ही त्यातच असतो. म्हणजे आमच्या घरचे 3 भाऊ आणि आम्ही 3 आमचं सर्वच कुटुंब वर्षभर राहतं. त्याच्यामुळं आम्हाला गणपती आल्यानंतर खूप आनंद होतो आणि गेल्यानंतर वाईटही वाटतं. पुढच्या वर्षी अजून नवीन उत्साहात काम करायला. उत्साहात अजून काम झालं पाहिजे. तुम्हाला किती वर्ष झाले? मला पण 2-3 वर्ष. 2-3 वर्ष आले. मग तुम्ही हेच काम करता का, शाल वगैरे, फेटा वगैरे? मग हे मेजरमेंट तुम्हाला अंदाजे जमता की तुम्ही ह्याच्याने घेता? मी आता आम्हाला करून त्याची प्रॅक्टिस झालेली असते. आता ही साधारणतः ही एक मूर्ती ही रेडी व्हायला किती वेळ लागेल? 1-1.5 तास लागतो. 1-1.5 तास पूर्ण. तर 1-1.5 तासाची मेहनत आहे. आता दुसऱ्या म्हणजे इथून दुसरा कारखाना आहे समोर, तिकडं चाललेलो आहे. दोन्ही काका तिकडे आता. तर मूर्त्या तर बघितल्या, अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहे. काकांसोबत पण बोललो, काकूंसोबत पण बोललो. आता जाऊया पुढे. गुरु, काय वाटतं म्हणजे मूर्त्या बघून काय वाटतं तुला? मला तर आवडल्या. अजून यायच्या बाकी आहे, बरेचसे पेंट व्हायचे बाकी आहे, टाईम लागेल थोडासा. पण ती कृष्णाची मूर्ती बघून तुला काय वाटतं? कृष्णाची मूर्ती एकदम सुंदर होती, पण म्हणजे एवढंच आहे की अजून तिचा वर्क बाकी होता, म्हणून अजून वर्क झाल्यानंतर ती अजून उठून दिसते. इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या गाईस. बघत होता हा साहिल काय नाही म्हणतोय ब्लॉगमध्ये यायला, त्याला घेतलं असतं. साहिल, तू बघितलं, तुला कसं वाटलं रे मूर्त्या?
अरे बोल. काय रे? त्याची इच्छाच नाही ब्लॉगमध्ये यायची. काहीतरी चालू आहे तिकडं, कोणाची मूर्ती, कुठली मूर्ती काय ते. काका इथं वर्कर म्हणून. तर आपण हळूहळू पुढे जाऊया. काहीच ती कृष्णाची मूर्ती बघितली ना, तिथलं इथं पीस एक आहे, म्हणजे अजून मूर्ती रेडी नाही आहे. आत्ता अशी दिसतीये, कलरिंग झाल्यावर तशी दिसेल ती मूर्ती. मूर्तीची बहुतेक फिनिशिंगचं काम चालू आहे. तर काय करताय? पॉलिश करताय मूर्तीला. मूर्तीची पॉलिशिंग चालू आहे काय, म्हणजे जे साईड्सचा पार्ट राहतो ते शेपमध्ये आणून हे करता येते. इथं हे दादा बॉडी पेंट करताय मूर्तीला. बॉडी पेंट करतो ना दादा? बॉडी पेंट करताय मूर्तीला. अशी व्हाईटमध्ये मूर्ती राहते, अशी अशी होती. साधारणतः किती वेळ लागतो एक मूर्ती बॉडी पेंट व्हायला? 5 मिनिटं. मूर्ती रेडी होऊन आली. आता काही डोळे बाकी, अजून बरंचसं काम बाकी मूर्तीमध्ये. जेव्हा तू मूर्ती ही घडवतो, आता पूर्ण मूर्ती तुझ्या हाताखालूनच गेली, पेंटिंग वगैरे पूर्ण. तर आता कलर मारताना, बारीक बारीक गोष्टी हे करताना काय म्हणत असतं तुझ्या तेव्हा? मग एक असतं की चांगली मूर्ती आपल्याकडून झाली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे येणारे गणेश भक्त आहेत त्यांचं समाधान झालं पाहिजे. जास्तीत जास्त नवीन रेखतो मूर्ती कशी करता येईल. आणि जो गणेशोत्सव आहे त्याच्यामध्ये आपल्या मूर्त्यांना जास्तीत जास्त लोकांची पसंती कशी मिळेल, लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत त्यानुसार काम करायचं. ते POP बंदीमुळे बहुतेक काम लेट सुरू झालं आहे कोणाकोणाचं. बऱ्याच ठिकाणी लेट काम सुरू झालेलं आहे. मोठ्या मोठ्या मूर्त्या जशा मंडळांच्या वगैरे त्यांच्या पण आज तशी कमी आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी किमती पण खूप वाढलेल्या, कारण मूर्त्यांची आवक खूप कमी आहे. हो, POPच्या मूर्त्या पण कमी आहेत. घडवल्या कमी गेलेल्या आहे यंदा. बंदी असल्यामुळे प्रत्येकजण कामच दिवस रात्र जरी सगळेजण काम करत गेले पण आता फक्त 1.5 महिना राहिलेला आहे. त्याच्यामुळे त्या 1.5 महिन्यामध्ये तेवढ्या मूर्ती होणं शक्य नाही आहे. त्यामुळे थोड्याशा किमती जास्त राहण्याची शक्यता 100% राहील. शेवटचे 10 दिवस उरलेले असतात गणपतीला, तेव्हा तुमच्या मनात काय फिलिंग असते? साधारणतः 2-3 महिने तुमच्याकडे गणपती असतात. आता तर गणपतीचं काम आपल्याकडे तर वर्षभर चालू असतं, पण मग शेवटचे 10-12 दिवस जे असतात ती शेवटची एक लगबग राहते. लोक गणपती घ्यायला येतात, त्यांना व्यवस्थित गणपती घ्यायला पाहिजे, त्यांचं समाधान झालं आहे का नाही, शेवटचा हात फिरवून घ्यायचा, काय राहिलं आहे का नाही ते बघणं आहे, प्रत्येकाला गणपती देणं आहे. जेव्हा कारखाना असा सुना होतो, म्हणजे ज्या ज्या मूर्त्या आपण हाताने घडवल्या त्या जातात, तेव्हा मनात काय भावना असते की एक वाटतं वर्षभर सांभाळलेलं असतं, थोडंसं भरून येते की यार पूर्ण कारखाना आज रिकामा होणार. वाटतं की यार मनात एवढं वर्षभर आपण मुलांसारखं, कारण गणपती बाप्पाचा कारखाना सांभाळायचं म्हणजे त्याला एक थेंब पाणी नको, ऊन नको लागायला, हे नको, म्हणजे त्याला एका सजीव माणसाप्रमाणे किंवा देवाप्रमाणे सांभाळावी लागते मूर्ती. मग तशी लोकांना द्यावी लागते. 10 वर्षाचं विसर्जन झालं का मग परत आम्ही नवीन ताकदीने परत पुढच्या वर्षाच्या उत्सवाची तयारी सुरू करतो. आता 25-30 वर्ष झाले तू बोलतो तसा, काही अनुभव असे वाईट अनुभव म्हणजे का जे कस्टमरला मूर्ती पटलेली आहे पण ते म्हणजे मूर्तीमध्ये काहीतरी डिफेक्टिव्ह सांगताय, डोळे व्यवस्थित नाही आहे, तसे दरवर्षी येतातच अनुभव, पण मग ते त्या माणसांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. बऱ्याच जणांना सवय पण असते, पण मग त्यांना असं होतं का ते प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या गोष्टी पाहत गणपती त्यांच्याकडे तो जातच नाही. कारण ते देवामध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती खोट काढतो, 1 वेळा 2 वेळा 4 वेळा 10 वेळा, तर ती मूर्ती घरी गेल्यानंतर पण त्याच्याकडून खंडित होते किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो, पण मग तो गणपती त्याच्या घरात बसतच नाही. त्याला वेळेवरती परत दुसरा गणपती जो त्याला बिलकुल आवडत नसतो मग तसा गणपती मार्केटमधला घ्यायचा. अशा आम्ही अनुभव स्वतः पाहिलेले. आणि बाप्पाचं पण एक आहे, ज्याच्या घरी जायचं जो त्याच्या घरीच जातो. तुम्ही कुठूनही काही करा. मी तर आमच्या प्रत्येक ग्राहकांनाही सांगतो, त्यांनी मूर्ती जर जी चॉईस केली तर आम्ही अगोदर सांगतो ही मूर्ती तुमच्या घरात येणारी आहे, हे बाप्पानीच ठरवलेलं आहे, ह्या मूर्तीनीच ठरवलेलं आहे, मी यांच्या घरात जाणार. त्याच्यामुळे तुम्ही कितीही मूर्त्या जरी पाहिल्या आता
तुमच्या घरात हीच जाणार आहे, तुम्हाला हीच आवडणार आहे. आणि तसंच होतं ते बऱ्याचदा 100 8 दिवस बघतात, 10 दिवस बघतात, पण मी जी सांगितलेली तीच मूर्ती त्यांना आवडते. तीच इथं बाप्पाचे डोळे काढण्याचं काम चालू आहे. म्हणजे जो जीव आहे तो सर्व बाप्पांच्या डोळ्यांमध्ये आहे. बघा. जगातील सर्वात सुंदर डोळे. एकदम फाईन थिन वर्क असते. एकदम बारीकीने काम केलं जातं. कारण आमचे गणपती पाहून झालेले आहेत, तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर बरेचसे सुंदर अशा मूर्त्या होत्या, बरेचसे सुंदर असे कलरिंगचं काम चालू होतं. बरंचसं असं एकदम काय मूर्ती इतक्या मनात भरलेल्या आहे की असं वाटतं बुक करून घ्यावा, पण अजून नाही. थोडं घरी विचारावं लागेल, कारण की ते जे आहेत गणपती काय बुक करायचा ते सर्व बघता. तर अतिशय सुंदर अशा मूर्ती. जर तुम्हाला यायचं राहिलं तर एकलेरा ट्रॅक्शन रोडवरतीच कारखाना आहे श्रीरंग आर्ट्स म्हणून. शाडू मातीच्या POPच्या दोन्ही मूर्त्या इथं आहेत. तुम्ही येऊन बघू शकतात. पसंत पडली तर बुकही करा. माझं तर म्हणणं आहे पसंत 100% पडेल, तुम्ही बुकच करा. गुरुला पण दोन्ही मूर्त्या आवडल्या आहे, पण त्याचं असं म्हणणं आहे की तो अजून 4-5 ठिकाणी बघून तो ठरवणार आहे काय करायचं आहे. आणि आपण जिथं ते काका डोळे काढत होते त्यांच्याशी आपण बोललो नाही, कारण की ते खूप थिन आणि काय म्हणतो आपण बारीक काम आहे ते. मग त्यांच्याशी बोलता नाही आलं, पण व्हिडिओमध्ये तर दाखवलं आहे की डोळे कसे काढतात ते. तर जाऊया आता आपण घरी. का नक्की गणपती बाप्पायला अजून 1.5 महिने आहे. नक्की या, एकदा विजिट देऊन बघा. आवडलं ना आवडलं तुमच्या मनाचा भाग आहे. मित्रांनो, आता आम्ही येतो, आम्हाला भूक लागली. हा केव्हाचा जाम करतो आम्हाला, आम्ही जातो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीनच चॅनल आहे. चलो टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.